नेरळ गावातील खांडा भागातील टिवाळे हॉटेलच्या बाजूला असलेल्या सरबताच्या गाडीला हात लागला आणि त्यात 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। आपल्या आई-वडिलांसह आईस्क्रीम खात असताना बाजूला असलेल्या सरबताच्या गाडीला टेकल्यावर विजेचा प्रवाह सुरू असल्याने त्या धक्क्यात 6 वर्षीय रायमीन रफिक खान ही मुलगी मृत झाली। कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या टिवाळे हॉटेलच्या बाजूला रात्री आईस्क्रीम आणि सरबताची गाडी लागलेली असते। त्या गाडीवर आईस्क्रीम खाण्यासाठी नेरळ पूर्व भागातील साई मंदिर बोपेले येथे राहणारे रफिक खान हे आपल्या कुटुंबासह 20 नोव्हेंबरच्या रात्री 9:30 वाजता गेले होते। त्यावेळी आईस्क्रीमच्या गाडीवरील आईस्क्रीमचा कोन हातात घेऊन रफिक खान यांचे कुटुंब आईस्क्रीम खात उभे होते। त्या आईस्क्रीम गाडीच्या बाजूला सरबताची गाडी होती। रायमीन ही 6 वर्षाची मुलगी आईस्क्रीम खात असताना तिचा हात त्या सरबताच्या गाडीला लागला। सरबताच्या गाडीवरील सर्व साहित्य रात्रीची वेळ असल्याने बंद होते, मात्र त्या सरबताच्या गाडीमध्ये शीतपेय असल्याने आत असलेल्या फ्रीजचा वीज प्रवाह रात्री देखील सुरूच होता। त्या वीज प्रवाहाचा धक्का 6 वर्षीय मुलीच्या हाताला बसला, ती त्या गाडीला चिटकून बसली। त्यानंतर रायमीन खान हिला स्थानिक रहिवासी आणि पालकांनी खेचून काढली। त्यानंतर रफिक खान यांनी आपल्या मुलीला तात्काळ डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात नेले। तेथे डॉक्टरांनी रायमीन रफिक खानला मृत घोषित केले। दरम्यान रायमीनचे पालक रफिक खान यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन रायमीनच्या मृत्यूस सरबताची गाडी जबाबदार असल्याची तक्रार केली। घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी धावले यांनी घटनास्थळी भेट दिली। या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली। दरम्यान रायमीन रफिक खान हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्ह्याबद्दल पुढील कार्यवाही केली जाणार आहे। गुरुवारी सकाळी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून रायमीन रफिक खान हिचा मृतदेह पालकांकडे सुपूर्द करण्यात आला। दरम्यान बंद असलेल्या सरबताच्या गाडीमध्ये वीज प्रवाह कसा आला याबाबत पोलीस व महावितरणाकडून पंचनाम्याची पालक मागणी करीत आहेत। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव दहातोंडे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।